सूरनिरागस हो गणपती सूरनिरागस हो. बायको, अरे तू किचन मध्ये काय करते का सारखा? अहो गणपती बाप्पांसाठी काहीतरी नवीन पदार्थ बनवती. ए, तू नेहमीच काहीतरी कर हं. हे वेगळं बिगळं काहीतरी ट्राय करू नको उगाच पदार्थ. का? का मागच्या वेळेला काय करून ठेवलं होतं तुला माहिती आहे ना? तुम्हाला सांगतो मंडळी, मागच्या वर्षी काय झालं, पाहुणे रावळे यायचे ना दर्शनाला. आता ह्या वर्षी काय फार पाहुणे रावळे येऊ शकत नाही. सगळेजण आपले फोटो शेअर करतात गणपतीचे, तिकडनंच दर्शन चाललंय. पण गेल्या वर्षी सगळे इकडे दर्शनाला यायचे, दर्शन घेतलं की समोरचे पदार्थ बघायचे आणि सगळेजण म्हणत होते, अरे वा, या वर्षी वहिनींनी गणपती बाप्पांसाठी इडल्या केल्यात वाटतं. प्रत्येक पाहुण्याला मला मान खाली घालून सांगावं लागायचं, त्या इडल्या नाहीत, आमच्या हिचे उकडीचे मोदक आहेत ते. हिला दुसरं काही सापडलं नाही म्हणून त्या मोदक पात्रात हिने उकडीचे मोदक केले. आणि म्हटलं असं का झालंय, तर म्हणते पीठ जरा पातळ झालं होतं. आता काय बोलायचं सांगा हिला. त्यामुळे तू साधंच काहीतरी कर गा, उगाच काहीतरी करू नका ट्राय. ओ हे बघा, मी सुग्रण आहे. सुग्रण नाहीस तू, आपल्या किचनला लागलेलं सुग्रहण आहेस, ग्रहण. त्यामुळे साधंच काहीतरी करा. ओ हे बघा, आपण मनापासून एखादी गोष्ट केली ना की ती गणपती बाप्पांना मान्य होतेच. आणि आपण प्रामाणिकपणा ठेवायचा, देवाला सगळं आवडतं. हा, हे म्हणणं तुझं मला पटलेलं आहे. जे काही केलं ते आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे, आपला भाव चांगला पाहिजे मनातला. हे बायको तुझं म्हणणं मला पटलेलं आहे. आणि तसंच आहे, ती मनापासून करते. रेसिपी जरा चुकतेत तिच्या, पण गणपती बाप्पा आमचे गोड मानून घेतात आणि तिला माफ करून टाकतात. मंडळी, सगळ्यांच्या घराघरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. आणि विजेच्या म्हणजे विकास जायफळच्या घरी सुद्धा गणपती बाप्पा आलेले आहेत. त्यांचा आशीर्वाद घेऊन आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहे. आणि त्यांचा आशीर्वाद मागणार आहे की बाबा लवकरात लवकर हे जे काही बाहेरचं संकट आलेलं आहे, हा करोना रूपी राक्षस आहे, याचा तू वध करून टाक. आणि पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव अधिक उत्साहात पण पर्यावरण पूरक असा साजरा करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे. गणपती बाप्पा मोरया. चला सुरुवात करू आपल्या कार्यक्रमाला, जाऊ स्टुडिओत. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहेत गाववाले? मजेत ना? आणि व्हिडिओ बनवताय ना, आम्हाला पाठवताय ना? लवकर पाठवा, मी वाट बघतोय. आणि ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाठवलेले आहेत त्यातले सर्वोत्कृष्ट व्हिडिओ या कार्यक्रमात नक्की दिसणार. आपण सांगितलेलं आहे, आपला वाद आहे, आपला शब्द आहे. सुरू करूयात आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ. पहिला व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे? निशिता चव्हाण या मुलीने. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा, वा 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 वा. निशिता, फार सुंदर, फार सुंदर. हे शिवतांडव स्तोत्र आणि त्याच्यावरती त्यांनी इतका सुंदर नृत्याविष्कार सादर केला. हे तांडव नृत्य तुम्ही सादर केलं. तुला निशिता या सुंदर नृत्यासाठी मी देतोय 7 स्माइली अभिनंदन. पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे व्यंकट पाटील यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. असा जब जब धरती पर धर्म और अत्याचार होता है, हाँ. अन्याय होता है,
उसे मिटाने के लिए धरती पर पैदा होता है उसे लोग कहते हैं, शहंशाह कहते हैं। रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, लेकिन नाम है शहंशाह, शहंशाह, शहंशाह। सहनशहा असं ते म्हणाले. सहनशहा नाहीये ते, शहनशहा आहे. आणि लय भारी तुम्ही शहनशहाचा गेटअप जो काही केला, दाखवा त्यांचा इकडे फोटो. त्यांची केस तुम्ही बघितले का? घरात जे काही अवेलेबल असेल त्याच्यापासून त्यांनी केस बनवलेले आहेत आणि ती दोरी बनवलेली आहे. तुम्ही खरंच हा गेटअप केला आहे का आडगळीच्या खोलीत चुकून तुम्ही धडपडलात जाऊन अंधारात आणि जे काही अंगावर पडलं त्याचा मग एक व्हिडिओ केला तुम्ही. पण मला लय आवडला तुमचा हा प्रयत्न. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 6 स्माइली. मंडळी बघूया पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे भूमिका सुर्वे या लहान मुलीनं. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. बापरे. अगं सुमाई उठली नाही का अजून? देते का चहा करून? आकाश बेटी बाय 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 बाय. उठली की बेटी का फेटी का गेम बसायचं. लाल कासच काय नाही, अंगल फिंगर काहीच नाही. बेटी का फेटी खेळ बसायचं. उठलं की ते डबडे घेऊन बसायचं. ही नाही हे डबडे घेऊन बसायचं. मुलाला फुग लावून देतो. साठी काय बसायचं. सासूबाई सासूबाई मी ऑनलाईन पिझ्झा मागवते. कसलं ऑनलाईन कसलं फल आहे पिझ्झा. आमच्या काळात असं नव्हतं बाई. भाकरी ठेचा कांदा हाच आमचा पिझ्झा. सुनांना नाव घे म्हणलं ना, नव्यानं नाव घेतच आयडी का होतात. आमच्या काळात असं नव्हतं बाई. मी तुम्हाला एक दुकान घेऊन दाखवू द्या. कांद्यात कांदा कुसका कांदा, कांद्यात कांदा कुसका कांदा. आमच्या ह्यांना कोणी ते बॉक्स बांधा. आमच्या यांना कोणीतरी बॉचक्यात बांधा. सोन्या हांड्याचे फेंडे फेंडे पा, सोन्या हांड्याचे फेंडे फेंडे पा. आमच्या अजून आले नाही. खडे पडले की काय. फुटक्या तांब्या बदाबदा गरम, फुटक्या तांब्या बदाबदा गरम. आमची दुसरीच्याच नाक बरं. वा 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 वा. मला लय आवडलं. भूमिका तू खूप छोटीशी मुलगी आहेस आणि सासूबाईंचा रोल तिने केला. असे केस बीस पांढरे झालेले आणि बॉबड्या बोलणाऱ्या सासूबाई मी पहिल्यांदा बघितल्या. एवढ्या छोट्याशा सासूबाई नाही, म्हणजे सासूबाई काय काय बॉबड्या बोलू शकतात. समजा दातच गेले निघून, खूपच वयस्कर झालं तर होऊ शकतं. पण एवढ्या लहान वयात सासूबाईंचा हा रोल केला. इतकी समज आहे तिला अभिनयाची एवढ्या छोट्याशा वयात. तो ठसका आणला तिने त्याच्यामध्ये. अजून तर ही मोठी होणार, शाळेत जाईन, कॉलेजात जाईन, मग ही पहिल्यांदा सून होईल, मग ही सासू होईल. पण हिची तयारी बघा, हिची तयारी डायरेक्ट सासूपासून सुरू झालेली आहे. वा, मला फार आवडलं भूमिका. तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देतोय 7 स्माइली. बघूयात मंडळी पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे धीरज साठविलकर यांचा. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, माझं नाव धीरज राजेंद्र साठविलकर. मी रत्नागिरीचा कलाकार आहे. मी आपल्यासमोर एक माझ्या पाण्याने चित्र काढतो. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा इसार गजल काळजी रे. देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे,
माझ्या देवा काळजी रे. सोबती रे तू तुझाच आणि तुला तुझीच साथ शोधून तुझी तू वाट चाल एकला दे जरा उशीर सोडतोस काय धीर रात संपता पहाट होईल हो देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. वा 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 किती भारी, किती छान. म्हणजे त्यांनी एक कोविड योद्ध्याचं चित्र काढलं आणि त्यांच्या हातामध्ये भारत देश आहे. इतकी छान संकल्पना आणि इतकं छान चित्र, इतका छान हा व्हिडिओ आहे मंडळी. म्हणजे बघताना अचानक आपल्या डोळ्यांच्या कडा पाणावतात, पण तितकाच धीर येतो या व्यक्तीकडे बघून ज्यांचं नावच धीरज आहे. खरं तर अनेक लोकांना प्रेरणा देईल असा हा व्हिडिओ आहे असं मला वाटतं. म्हणजे आत्तापर्यंत या कार्यक्रमात अनेक व्हिडिओ आपण सादर केले, पण हा व्हिडिओ खरंच वेगळा आहे. हा व्हिडिओ प्रत्येकाने रोज एकदा तरी बघायला पाहिजे. ज्यांना वाटतं आपल्या आयुष्यात काहीतरी कमी आहे, परमेश्वराने आपल्याला खरंच काहीतरी कमी दिलेलं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला काहीच मिळालेलं नाही आणि माझं कसं होणार, हे रडगाणं गाणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडिओ बघायलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि फार सुंदर धीरज, तुम्ही इतकी छान कला सादर केलीत, इतकं छान चित्र सादर केलं आमच्या समोर. तुम्हाला या व्हिडिओसाठी मी देतोय 9 स्माइली. तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय म्हणे अण्णा नाईकांनी. रात्रीच खेळ चालले ही जी आपली मालिका आहे जी मराठीची, त्याच्यातले अण्णा नाईक आपल्याकडे आलेत, पण जरा वेगळेच दिसतात. बघा कसे आहेत. गावालेनु ओळखला का मागा अण्णा म्हणतो अण्णा नाही. आता माझी सिरियस संपलेली आहे. हा. 75 तुमच्या लक्ष ठेवू सांगितलं ना. कोणी तरी बाहेर फिरशात ना गोडी खाली गोडी माझ्या खिशात घेऊन फिरतात. सध्या गावात बेन नाही कस तर बाहेर फिरशात. नंतर माझी कमला नावची असत. कमला लावची असेल. कमला नाही बाळा, कलमा, कलम लावतात, कलम. तो काय बोलला, कमला. बघा तर बाहेर फिरशात. नंतर माझी कमला नावची असत. काल मग शेवंत बोलत होता. हा. बुलाती है मगर नहीं जाने का. ए नाने आजपासून ताक बंद. गरम दुधात हळद टाकून दे. वा. बडा रसात कोण ताक बी नाही अस. ताक अण्णा नाईकांना दम लागलाय. बोलता बोलता लय डायलॉग घेतलेत ना बहुतेक. वा 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 वा. याचं नाव आहे नील गोसावी आणि इतका भारी गेटअप केला त्यांनी अण्णा नाईकांचा. मला लय आवडलं. हातात बंदूक बिंदूक मिशी लावलेली आहे आणि ती गळ्यात रुमाल बिमाल. वा वा वा. मला लयच आवडलं खरं तर. आणि अण्णा नाईक त्यांनी इतके भारी केले आणि त्याच्यातनं एक चांगला सामाजिक संदेश पण त्यांनी दिला की आता ताक प्यायचं नाही, आता तुम्ही हळद टाकलेलं दूध प्यायचं. वा वा वा. चांगलं आहे. लॉकडाऊनमुळे अण्णा नाईकांमध्ये एवढा फरक पडला तरी चांगलं आहे. ताक सोडून ते आता हळदीचं दूध प्यायला लागले. मला लय आवडला तुझा मित्रा व्हिडिओ आणि या व्हिडिओसाठी मी तुला देतोय 7 स्माइली. तर मंडळी बघूया आता पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याकडे आलाय किरण कोरे यांचा. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. अरे बाप रे, ओळखूच नाही आले हे. यांचा एक डान्स पण आहे बघा.
म्हणजे पहिल्यांदा किरणजी तुमचा व्हिडिओ सुरू झाला तेव्हा मला वाटलं का हे काय करणार, ते फक्त अशी केसातून हातबीत फिरवत होते, अशी दाढीवरून हात फिरवत होते आणि अचानक त्यांचा व्हिडिओ चेंज झाला आणि मला असं वाटलं अरे बापरे कोणी हिरोईन आली का काय. वा वा, इतकं भारी तुम्ही करता आणि स्त्री वेश धारण करून ते नृत्य सादर करतात, असे कार्यक्रम करतात. खूप छान, लय भारी. तुमची ही कला सुंदर आहे. तुमच्या या कलेसाठी मी सॅल्यूट करतो तुम्हाला आणि तुम्हाला या व्हिडिओसाठी मी देतोय 9 स्माइली. मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे बाळासाहेब शिंदे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. अरे भावा लाव रे तो व्हिडिओ. ओ ह्या नव्या घरात आहे ना, या जुन्या वस्तू शोभत नाहीये. ज्यांच्याकडून आणलंय ना त्यांना परत करा आणि त्यांच्याकडून नवीन वस्तू आणा. बाकीच्या वस्तूचं ठीक आहे ग, पण तुझे घरचे तयार होतील का तुझी बहीण द्यायला? तुझ्या घरचे तयार होतील का असं ते म्हणले. ओ जरा 500 रुपये द्या बरं, 20-25 साड्या घेऊन येते. 500 रुपयात 20-25 साड्या कुठं पाहिल्या तू? अहो गावातून येताना बोर्ड पाहिला. कॉटन साडी 5 रुपये, सिल्क साडी 10 रुपये, डिझायनर साडी 20 रुपये. हो कुठं पाहिला हा बोर्ड? अहो झेंड्यासमोर पाहिला. अरे बावळट, ते साड्याचं दुकान नाहीये, ते इस्त्रीचं दुकान आहे. होय रे, एवढ्यात तुझे घरचे आपल्याला काय आमरस खायला बोलवी ना. 5 वर्ष तर लय पगाळ केला आपला. आता नवीन जोडी आली तर आपल्याला विसरले वाटतं. अहो गाडी कुठली घ्या, शोरूम वाले फक्त 5 सर्व्हिसिंग फ्री करून देतात. नंतरचा खर्च तर आपल्यालाच करावा लागतो ना. वहिनी हुशार आहेत. वेड्यात काढलं तुम्ही मला. कोणी मी? हो आणि तुला? अरे तुलाच काय बाई, तुझ्या अख्ख्या खानदानाला कुणी वेड्यात काढू शकत नाही. उलट त्यांनी मला वेड्यात काढलंय. त्यांनी काय वेड्यात काढलं तुम्हाला? तुझा बाप म्हणे माझी पोरगी सुरसुरी 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 म्हणता म्हणता माझ्या हातात सुपळी आटून बॉम्ब ठेवून दिलाय. नुसताच फुसफुस करतोय, कधी फुटन त्याचा भरोसा नाही. वा वा वा, बॉम्ब कधी फुटेल मला माहित नाही, पण तुमचे हे पंच लय भारी फुटले विनोदाचे. मला फार आवडला तुमचा हा व्हिडिओ आणि तुमची ही जोडी सुद्धा भन्नाट आहे. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलाय. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे समाधान मुर्तडक यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. जीव झाला येला पिसारा
लय भारी समाधान. आणि तुमचे मित्र, तुम्ही इतकं भारी हे गायन केलं, वादन केलं. आणि हे सगळे गोंधळातली वाद्य होती. आपल्या घरी पारंपरिक गोंधळ असतो त्यावेळेला वाजणारी ही वाद्य. मला लय आवडला तुमचा हा व्हिडिओ. आणि तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. अभिनंदन. तर मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे प्रमोद मिस्त्री यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए बाबा, राव रे तो व्हिडिओ. करोनाचा राक्षस चीन मधून आला, 6 महिने झाले तरी जाईना तो साला. लाली पावडर करू नका त्याला, लाली पावडर करू नका त्याला. चहा पाणी तर विचारू नका, चहा पाणी तर विचारू नका. डेटॉलने त्याला अंघोळ आधी घाला, वा. रुमाल बांधा त्याच्या नाका तोंडा. 6 महिने झाले तरी जाईना तो साला, 6 महिने झाले तरी जाईना तो साला. बाहेरच्या देशात नाही कोणी कोणाचा, बाहेरच्या देशात नाही कोणी कोणाचा. संतांची भूमी आहे भारत देश सारा, वा. संतांची भूमी आहे भारत देश सारा. डॉक्टर पोलीस करीत आहे सेवा, डॉक्टर पोलीस करत आहे सेवा. 6 महिने झाले तरी जाईना हा खेळा, 6 महिने झाले तरी जाईना हा साला. उद्योग धंदे चालून देत रे देवा, उद्योग धंदे चालून देत रे देवा. भातावर डाळीचा झाला इथे वांदा, भातावर डाळीचा झाला इथे वांदा. रोज रोज खाऊ काय, रोज रोज खाऊ काय, मिरची आणि कांदा. भातावर डाळीचा झाला इथे वांदा. ठीक आहे, ठीक आहे. त्यांनी खाली कागद ठेवला होता तर त्यांना सापड नाही का पॉईंटला. कुठे गेलं माझी ओळ, ओळ कुठे गेली. आणि मग आलं शेवटी मेथी आणि कांदा, त्याच्यावरती ते आले शेवटी. वा वा, मला आवडलं. आणि हे साधारणपणे एक झाकीर हुसेन साहेबांसारखेच त्यांनी एक हेअरस्टाईल पण केलेली आहे, तुम्ही बघितली असेल तर. आणि लय भारी तबला वाजवला तुम्ही. आणि गाणं तर लय भन्नाट होतं. 6 महिने झाले तरी जाईना तो साला. हे गाणं खरं तर करोनाला ऐकवायला पाहिजे. तो जाईल, तो म्हणून नका नका एवढं तुम्ही माझ्यासाठी गात असाल तुम्ही आता अजिबात नाही. एवढा अपमान मी सहनच नाही करणार. थेट गेला असता निघून करोना. मला लय आवडलं प्रमोदजी, तुमचा प्रयत्न, तुमची ही कविता, तुमचं हे गाणं आणि तुमचं हे तबला वादन मला फार आवडलं. तुमच्या या गाण्यासाठी आणि या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 6 स्माइली. तर मंडळी, बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे सागर शिंदे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. जादूगार आहे. हा? काय लागला? वा. वा 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 वा, तुमची ही जादू लय मला आवडली. कसले गलास तुम्ही असे काढले नुसते. ही जादू उलटी करते आमची बायको. ती गलास गायब करती, चमचे गायब करती, कुकर गायब केलाय आमच्या घरातला. कुठं टाकलाय कोणाला माहिती. तुला नाही बोललो मी, आपला एक जोक सांगत होता. हा म्हणजे काय लय हलक्या कानाची आहे ती. पुढचं जादू बोलू.
अहो घरातले उंदर गायब करायची जादू शिकवा. तुम्ही उलट जादू काय शिकवताय लोकांना? उंदर आणताय तुम्ही घरामध्ये. पेंडिंग स्केच. बापरे, त्यांनी तो कबूतर जिवंतच केलं चित्रामधलं. कसलं भारी, लय भारी जादू तुमची. सागर, मला तुमचे जादूचे प्रयोग लय आवडले आणि या जादूच्या प्रयोगांसाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइली. तर मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे प्रथमेश वाघमारे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. हॅलो हॅलो हॅलो, माय टेस्टिंग. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. अरे बाप रे, लाव रे तो व्हिडिओ, लाव रे तो व्हिडिओ, लाव रे तो व्हिडिओ, लाव 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 रे तो व्हिडिओ, लाव रे तो व्हिडिओ, लाव रे तो व्हिडिओ, लाव लाव लाव. जर टॅलेंट आहे तुझ्यात, मग अडले रे कशात. मनोरंजनाचा एक हाय तुझ्याच खिशात. मनोरंजनाचा एक हाय तुझ्याच खिशात. लाव रे तो व्हिडिओ, लाव 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 रे तो व्हिडिओ, लाव रे तो व्हिडिओ, लाव रे तो व्हिडिओ, लाव लाव लाव. ए अरे लाव ना. क्या बात है, वा 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 वा. यांनी विजेचं चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र रांगोळीतून साकारलेलं आहे. साधं सुद्धा नाही मंडळी. लय भारी, लय भारी, लय भारी. म्हणजे हुबेहूब रांगोळी साकारणं हे खूप अवघड असतं आणि मला तर इतका आनंद झाला की तुम्ही माझी रांगोळी साकारली. वा, क्या बात आहे. प्रथमेश, मला तुमची ही कला लयच आवडली. तुमच्या या कलेसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली. बघूयात पुढचा व्हिडिओ कुणी पाठवलाय. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे प्रणाली सदानंद ओणकर यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा 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 वा. आमच्या सदनी करतोय मागणी, पाहिजे तर देशील का? लाडी गोडी नको न छेड छेडी नको, बाजूला होशील का? मी 36 नखरे वाली, मला लाखाची मागणी आली. और मी 36 नखरे वाली, मला लाखाची मागणी आली. 36 नखरे वाली. वा 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 वा, लय भारी, लय भारी. मला लय आवडलेलं आहे तुमचं हे कपल आणि तुमचे डान्स पण मला लय आवडले. आणि त्यांनी इतकं छान असं बाहेर वातावरणात जाऊन हे शूट केलंय, म्हणजे हिरो हिरोईन वाटावेत असा हा डान्स. तुमच्या या डान्ससाठी मी तुम्हाला देतोय 6 स्माइली. तर मंडळी, आता पुढचा व्हिडिओ बघूयात कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे गणपत हरिभाऊ सावंत यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ.
पार करी. क्या बात आहे. वा वा वा, इतका भारी व्हिडिओ आजोबांनी पाठवलाय. आणि मी इथं माहिती वाचल्यावरती मला कळलं त्यांचं वय वर्षे 95 आहे. बाप रे बाप. आणि त्या वयामध्ये त्यांनी हा व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओसाठी बनवला. याच्यातच मला आनंद वाटला. या कार्यक्रमाला खरं तर मला वाटतं काय मिळावं, प्रसिद्धी, पैसे नाही, मला वाटतं या कार्यक्रमाला आशीर्वाद मिळावा. आणि तुमच्यासारख्या लोकांचा या कार्यक्रमाला आशीर्वाद मिळालाय म्हणून हा कार्यक्रम घराघरात आवडतोय, गाजतोय. तर आजोबा, तुम्ही आम्हाला इतका छान व्हिडिओ पाठवलात, तुमचे आभार, धन्यवाद. खरं तर तुम्ही मार्कांच्या पलीकडचे आहात, पण आपल्या खेळाचा गमतीदार नियम म्हणून मी तुम्हाला काही स्माइली देतो. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 8 स्माइली. तर मंडळी, बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलाय. पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे सुनील पानसरे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. सरकार, दुनिया बेईमान झाली तरी चालेल, तुम्हाला ती मुभा नाहीये. तो राम्या हलकट होता, गेला. सरकार उठा, मला घाबरवू नका असं. उठा उठा उठा, मला घाबरवू नका. छान छान, मस्त. इथं मारते कोण? प्लीज. आईस्क्रीम खाऊ नये का? खाऊ. का? कोरोना होते, हो का? बाहेर जाऊ नये. काय होते? पोलीस मारते. पोलीस? हो. हा. वा 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 वा, एवढे मोठे झालेले आहेत पण त्यांच्यातलं बाळ अजून जिवंत आहे. मी शिवालं बाळ आम्ही पहिल्यांदा बघितलं. जोरात पडली व्हिडिओच्या नादात त्यांनी केलं खरं, पण खरी मारली बरं का तिकडे त्यांनी पाठीत. वा 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 वा, मला आवडलं सुनील पानसरे. तुमचे हे व्हिडिओ लय भारी होते आणि तुमच्या चेहऱ्यात एक गंमत आहे. तुम्ही करायला पाहिजे हा अभिनयाचा प्रयत्न. तुम्ही लोकांना हसवू शकता. तुम्हाला मी देतोय 7 स्माइली. बघूयात मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे चंद्रकांत कुलकर्णी यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. गुरुजी, गुरुजी. कोण आहे? हा, मी मुग्धा कुंभारे. बोल, काय म्हणतेस? काय नाही, तुम्हाला एक माहिती पाठवली होती बघा मुलीची. बर, ती बघितली का तुम्ही? बघितली. आम्हाला फोटोवरनं मुलगी एकदम पसंत आहे. तर तुला आता मुलाची माहिती हवी असेल, त्यासाठी तर आली मी. कामता मोर्या. अगं, आमच्या मोर्याला साध्या सुपारीच्या खांडाचे सुद्धा व्यसन नाही. आता बोल. काय सांगताय? मग कधीतरी पान खातो, नाही असं नाही. म्हणजे पान खातो होय? अरे तर का नेहमी खातो थोडा. कधीतरी नॉनव्हेज वगैरे खाल्ले तर सुपारीच्या खांडाचे सुद्धा व्यसन नाही त्यात. अहो आजोबा नॉनव्हेज खातोय. अरे ते काय नेहमी खातो का? मग कधीतरी नवकार पावसाळ मारली तर सुपारीच्या खांडाचे सुद्धा व्यसन नाही. आता बोल. म्हणजे आता पावसाळ मारली काय? आता कधीतरी 3 बच्चा झाला तर त्याला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. म्हणजे पत्ते झालं, नॉनव्हेज झालं, आता आणि काय काय करतोय? अरे कुठलं काय करतोय? अरे नोकरीवर पण तो जात नाही. आता एकदाच्या लग्नाच्या बेडीत अडकलं ना की थांबते त्याला जबाबदारी, जाईल कामावर. मग आता बोल. म्हणजे हा मुलगा कामावर जात नाही आणि असा हा मुलगा आम्हाला नको गुरुजी. मी येते. नमस्कार. मोर्या, वाजा रे तुझा बोर्या. वा 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 वा, आजोबा तुमच्या घरी मोरे आहे का बबड्या जन्माला आलेला आहे? सगळे बबड्याचे गुण तुम्ही सांगितले. तर नोकरी करत नाही, अमुक करतो, तमुक करतो. वा वा, पण अभिनय लय भारी होता आजोबांचा, मला लय आवडला. आणि हा व्हिडिओ सुद्धा मला लय आवडला. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. बघूयात मंडळी, आजच्या भागामध्ये आता फायनल मध्ये कोण कोण गेलेलं आहे. आजच्या भागात सगळेच व्हिडिओ भन्नाट होते, पण त्यातले 3 व्हिडिओ मी फायनल साठी निवडलेले आहेत. आणि ती नावं आहेत धीरज साठवलीकर, प्रथमेश वाघमारे आणि किरण मोरे. या तिघांना सुद्धा आपण फायनल मध्ये पाठवत आहोत. आणि आता वेळ झाली आहे आपला आजचा विजेता निवडण्याची, ज्यांना मिळणार आहे झी युवा वाहिनीतर्फे 5,000 रुपयांचा पुरस्कार. बघूयात विजेते कोण आहेत. खरं तर तिघं सुद्धा आपापल्या ठिकाणी ग्रेट आहेत. त्यांनी व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतलेली आहे, पण आज
एका अशा व्हिडिओला आपण विजेता घोषित करणार आहोत, ज्या व्हिडिओनी खरंच मला प्रेरणा दिली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना, सगळ्या माणसांना या व्हिडिओमुळे प्रेरणा मिळालेली असणार आहे. आणि अर्थात ते नाव आहे धीरज साठविलकर. अभिनंदन, तुम्ही विजेते झालेले आहात. आता लगेचच आपण त्यांना व्हिडिओ कॉल करूया. ए भावा, लाव त्यांना व्हिडिओ कॉल. तर मंडळी, आता आपल्या बरोबर आहे धीरज साठविलकर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. अरे वा 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 वा, लय भारी वाटते सर. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मला लय भारी वाटतंय तुमच्याशी बोलताना आता. आणि तुमचा व्हिडिओ आम्ही बघितला धीरज, लय भारी व्हिडिओ तुम्ही पाठवला आणि तुमची चित्रकला फार सुंदर आहे. थँक्यू सर. आणि मला आनंद झाला की सर आज मी तुमच्याशी प्रत्यक्षात बोलतोय, याचा मला खूप आनंद झाला. अहो, मला लय आनंद झालाय. खरं तर तुमचा व्हिडिओ तितका भारी होता आणि तो इतका प्रेरणादायी वाटला आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राला. मला तेच विचारायचंय की लहानपणी तुम्ही हे कसं शिकलात आणि आपण आपल्या पायाने लिहूयात ह्याची सुरुवात कशी झाली? सर काय असतं की एकदा मी सर्व मुलांच्यात बसलो होतो शाळेमध्ये, तेव्हा मी पायामध्ये पेन्सिल धरली होती आणि काही मुलं हाताने लिहित होते. मी त्यांच्याकडे बघत बसलो होतो आणि मी पायाने तो चॉक घेतला आणि एक रेष मारायला सुरुवात केली की तेव्हा माझ्या पायामध्ये अंग सरसरतं ना, तसं माझे पाय सरसरायला लागला. आणि ती जेव्हा उमेद माझ्या निर्माण झाली, गणपती बाप्पाचे आशीर्वाद, त्या आशीर्वादामुळे आज मी ती लोक हाताने लिहितात, मी पायाने लिहिण्याचा प्रयत्न केला आणि ती माझा सुरुवातच झाली तेव्हापासून सर. अरे वा 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 वा, किती छान, किती छान. इतकं सुंदर अक्षर आहे तुमचं. तुम्ही गाणं पण सुंदर गाता. मग 2 ओळी काहीतरी गा आमच्यासाठी छान. हो सर, नक्की. मी 2 ओळी गुणगुणतो सर. मी या जन्मावर या जगण्यावर हे गाणं एक आहे, ते माझ्यावरच आधारित रिलेटेड आहे. ते मी गाणं आपल्या समोर सादर करतो. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. वा 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 वा, थँक्यू सर. किती भारी. तुमचा आवाज पण चांगला आहे, मस्त. थँक्यू सर. येस सर. तुमच्याकडे कला आहेत वेगवेगळ्या, त्या कलेमुळे तुम्ही दुसऱ्याला जगणं शिकवताय, ह्याच्यात इतका आनंद आहे मला. थँक्यू सर. पण धीरजजी, तुम्ही खरं तर खूप स्ट्रगल केलेला असणार आहे. तुम्हाला लहानपणापासून बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं असेल, त्याबद्दल काय सांगाल? सर, एकदा अशी घटना घडली होती की मी एकदा असं रत्नागिरीतून शहरातून चालत होतो, तेव्हा काही लोकांनी मला लंगड्या या नावाने चिडवत होते, म्हणजे असं त्या ठिकाणी जात असताना. पण तेव्हा मी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं की मी बोलून दाखवणार, मी करून दाखवणार, या उमेदीने मी त्यांच्याकडे पाहत होतो. आणि एक दिवस असा आला की मी आज त्यांच्यासमोर, माझ्या या कलेने आज त्यांच्यासमोर उभा आहे सर, की मी बोलून दाखवलं नाही, मी करून दाखवलं. अरे वा वा, थँक्यू सर. आणि आज लावरेतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांच्या घरात पोहोचताय. महाराष्ट्रातच नव्हे, संपूर्ण भारताबाहेर जिकडे आपला कार्यक्रम बघितला जातोय तिकडे सगळीकडे तुम्ही बघितले जाताय. आता तुम्ही पोहोचताय आणि ज्या लोकांनी तुम्हाला त्यावेळेला थोडाफार काहीतरी त्रास दिला असेल ते सुद्धा आज बघत असतील आणि ते सुद्धा तुम्हाला सलाम करत असतील आता बघून की क्या बात आहे, या माणसाला सलाम करण्यासारखा हा माणूस आहे. अनेक लोक असे असतात, सगळं असतं परमेश्वरानं दिलेलं, तरी सुद्धा दिवसभर मला हे कमी आहे, मला ते कमी आहे, माझ्या आयुष्यात हेच कमी आहे आणि आयुष्याकडे खूप नैराश्यानं बघितलं जातं आजकाल, आपण बघतो. तुम्ही तशा लोकांना काय सांगा? सर, मी अशा लोकांना एवढंच सांगेन की आपल्या देवाने जे आपल्याला दिलं आहे त्याच्यावर हार न मानता आपण पुढे जायचं. देव प्रत्यक्ष आपल्या समोर नसला तरी तो सर्वस्व आपल्या पाठीशी उभा असतो आणि त्याचा आशीर्वाद आपल्या सदैव आपल्या डोक्यावर असतो. त्या उमेदीने मी आज त्यांच्यापर्यंत पुढे देवाच्या आशीर्वादानेच पुढे जायचं होतं. आणि आई वडील असतात त्यामुळे त्यांचे आशीर्वादच आहेतच आपल्यासोबतच सर. अरे वा वा, किती छान, किती छान. आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हे स्माईल असंच कायम राहू द्यात.
आणि त्यांनी सगळ्यांना प्रेरणा मिळत राहू द्यात. आता ज्याच्यासाठी मी तुम्हाला धीरजजी फोन केलाय ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. लावरे तो हो, सर. व्हिडिओचा आजचा भाग खूप छान होता. खूप Thank you, व्हिडिओ sir. आमच्याकडे आले आणि तुम्ही आजच्या भागाचे विजेते झालेले आहात. थँक्यू सर थँक्यू मला विजेता केल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व जनतेचे मी आभार मानतो की आज मला त्यांनी तुमच्या आशीर्वादाने आज मी विजेता झालो सर. थँक्यू. वा 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 वा. झी युवा वाहिनीतर्फे तुम्हाला मिळत आहे 5,000 रुपयांचा पुरस्कार. अभिनंदन. थँक्यू सर. अभिनंदन. धन्यवाद आणि पुन्हा एकदा Thank you, तुम्हाला sir. खूप साऱ्या Thank you, sir. शुभेच्छा. Thank you. तर मंडळी आता वेळ झालेली आहे हे पाहण्याची कोण आहे डॅझलर इटर्ना मोमेंट ऑफ द डे. गावाच्या पोरांनी, रानाच्या मोरांनी, शिवारी साऱ्यांनी पाहिले ना. वा वा मंडळी, मजा आली की नाही? अहो अजून मजा बाकी आहे. उद्याच्या भागात आपण भेटणारच आहोत अशीच धमाल करण्यासाठी याच कार्यक्रमात. पण तुमचा व्हिडिओ बनवताय की नाही? व्हिडिओ बनवा, आम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवा. तुमचा व्हिडिओ भन्नाट असला तर या कार्यक्रमात नक्की दिसणार. त्यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या 9920034422 आणि याच्यावरती फक्त व्हिडिओ पाठवा मंडळी. याच्यावरती कॉल करू नका, व्हिडिओ कॉल करू नका, मेसेज करू नका. व्हिडिओ निवडण्यामध्ये अडचणी येतात. व्हिडिओ पाठवा, मी वाट बघतोय. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ.